आज आपण अभिवादन करणार आहोत एका महान समाज सुधारकाला, ज्यांनी शिक्षण, समता आणि न्यायासाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. 11 एप्रिल हा दिवस फक्त एक जयंती नाही, हा दिवस आहे विचारांचा, संघर्षाचा आणि परिवर्तनाचा. नमस्कार, आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे. 1827 साली पुण्यात जन्मलेले ज्योतिराव फुले, एक साधं माळी कुटुंब, पण विचार मात्र असामान्य. ज्योतिरावांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. कारण काय? तर ते खालच्या जातीचे होते. पण त्यांच्या मुस्लिम आणि ख्रिश्चन मित्रांनी त्यांना पुन्हा शिक्षणासाठी प्रेरित केलं. हीच गोष्ट त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली. 1848 मध्ये त्याने आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत भारतामध्ये पुन्हा येथे भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या काळात सावित्रीबाईंवर शेड, चिखल, दगड फेकले जायचे, म्हणून त्या 2 साड्या घेऊन जायच्या, एक शाळेत पोहोचल्यावर बदलण्यासाठी. शिक्षणासाठी इतका त्याग आज आपण कल्पनाही करू शकत नाही. 1873 मध्ये ज्योतिरावाने स्थापन केली सत्यशोधक समाजाची. उद्देश काय? तर जाती व्यवस्था मोडून काढणे, सर्वांना समान हक्क मिळवून देणे. विशेष म्हणजे सत्यशोधक विवाह पद्धतीत ब्राह्मण पुजाऱ्याची गरज नव्हती. ही गोष्ट म्हणजे त्या काळातील अत्यंत क्रांतिकारक पाऊल होय. हे केवळ आंदोलन नव्हतं, हा सामाजिक क्रांतीचा पाया होता. ज्योतिबा फुले फक्त समाज सुधारक नव्हते, ते शेतकऱ्यांचेही नेते होते. त्यांनी पुस्तक लिहिलं, शेतकऱ्यांचा आसूड. या पुस्तकात त्यांनी ब्रिटिश सरकार आणि जमीनदारांच्या अन्यायावर थेट प्रहार केला. त्या काळात इतकं स्पष्टपणे लिहिणं खूप धाडसाचं होतं. त्याने शेतकऱ्यांच्या समस्या जगासमोर मांडल्या. ज्योतिबा फुले याने आपल्या घरची विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली. त्या काळात हे अत्यंत धाडसी पाऊल होतं. त्याने ठणकावून सांगितलं, मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. महात्मा फुले यांचं आयुष्य अत्यंत प्रेरणादायी आहे. ते आपल्याला शिकवते की परिवर्तनासाठी आवाज उठवावा लागतो. आजही जर आपण जात, धर्म, भेदभाव यात अडकलेले असू, तर आपण त्यांच्या विचारांना खरंच न्याय देतोय का, की फक्त जयंतीनिमित्त त्यांची आठवण करतोय? चला, त्यांच्या जयंतीनिमित्त एक संकल्प करूया, समतेचा, शिक्षणाचा आणि न्यायाचा. महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.